आता आम्ही जात आहोत परेलचा राजा बघायला. आम्ही आता परेलच्या राजाच्या दर्शनाला चाललोय आणि तिकडे आपल्याला एक दोन आपण कुपन घेऊन 10 रुपयाचं डायरेक्ट जाऊ शकतो आणि एक रांगेमध्ये उभं राहून डायरेक्ट जाऊ शकतो. आपल्याला जरा खूप गणपती फिरायचे म्हणून आम्ही गेट पास घेणार आहे आणि आम्ही डायरेक्ट एंट्री घेतोय आणि आम्ही तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये दाखवू. ठीक आहे, आता आपण व्हिडिओ मध्ये बघूया पुढे परेलच्या राजाचं दर्शन. सौरव, कसं वाटतंय रात्रीचं रस्त्याने चालायला? रात्रीची मला सवय येत ते मी नाही तर मला रात्रीच फिरायला आवडतं. मी रात्री आहे ना दिवसाला झोपतो आणि रात्री जातो. तर आपण नेक्स्ट गणपती बघणार आहे तेजुकायाचा गणपती. ओके, तर तेजुकायाचा राजा थोडा लांब आहे. सौरवला विचारू, सौरव तुमचं कितवं वर्ष आहे? तुम्ही असे नाईट आउट मारतात गणपतीच्या वेळी? माझी जशी 10वी झाली 2015 पासून मी कंटिन्यू नाईट मारतोय गणपतीमध्ये. देवीत कधी नाही मारली पण गणपतीमध्ये माझी नाईट असतेच असते. जात आहे 500 प्राइस विचारायला तेजुकाया राजाच्या समोर. बरोबर आम्ही मंडपाच्या समोर आहोत. आता 3 पास घेत आहे 20 रुपयामध्ये. आपण 20 रुपयाचा एक पास घेतलाय. सौरवने गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे. सौरव मी भाऊ थोडा गायब दिसतो आम्हाला, भाऊ दिसत नाही गर्दीमध्ये. भाऊ, ओ माय गॉड, भाऊ दिसला आम्हाला. आता आम्ही बाहेर पडत आहोत. तुम्ही संपवलेलं तेजुकायाचा राजा. आता आम्ही चाललो मुंबईच्या राजाचं दर्शन बघायला. तिकडे बघूया किती वेळ लागतात. तिकडे 500 प्राइस पण बघूया केवढी आहे. मुंबईचा राजा तेजुकायाशी एवढा पण लांब नाहीये. 2 मिनिटाचं दर्शन आणि 2 मिनिटाचाच वेळ लागतो तिथे बघायला गेलं तर चिंतामणी, लालबाग, गणेश गल्ली आणि तेजुकाया 4 गणपतीमध्ये आणि एक अजून एक काळा चौकीचा महागणपती, या 5 गणपतीमध्ये काही अंतर नाहीये. 5-5 मिनिटाच्या अंतरावरती तुम्ही एक एक गणपती दर्शन घेऊ शकता. तर आज खास आकर्षण काय सौरव मुंबईच्या राजाचे दर्शन? मुंबईचा राजा उर्फ गणेश गल्ली मित्र मंडळ यांचा आज ह्या वर्षीचा खास विशेष देखावा म्हणजे उज्जैनचं महाकाल मंदिर. ओके, तर आता आपण तेच गणपती बघायला जाऊ आतमध्ये आणि त्याचं डेकोरेशन पण. तिकडे एक दादा पास विकतो आहे. 500 हे घेऊन 20 रुपयाचा पास भेटलेला आहे. तुम्हाला जर लाईन मध्ये जायचं नसेल, तुम्हाला लगेच जायचं असेल तर तुम्ही आता तिथं जावा. ओके, चला आता आपण झालं एंट्री गेटने. 500 एंट्री गेटने आता आम्ही झालेलो आहोत. बघा, आणि गणेश गल्लीच्या गणपतीला तुम्ही कधी याल आणि कधी पण येताल तर पास काढूनच या. समोर खूप लाईन आहे. गड लावून यायचं असेल तर तुमचा एक मंडळामध्ये एक मित्र पाहिजे नेहमी. खूप छान डेकोरेशन आहे, तुम्ही बघू शकता. आता मी 5 सालांनी एकदम पुढे, एकदम खाली आहे. भाऊ, कसा होता तुझा अनुभव मुंबईच्या राजा दर्शनाचा? गर्दी खूप होती पण जवळून मूर्ती बघायला मिळाली. खूप भारी वाटलंय. तर रात्रीचं 1 वाजलेलं आहे. आता आम्ही आलो तिकडच्या जवळच्या हिरामध्ये गणपती बघायला. सौरव खूप वैतागलाय पाऊस आल्यामुळे, बघू शकता तुम्ही. मूर्ती पण एक खूप छान आहे हिरामध्ये गणपतीची. कसं वाटलं तुम्हाला? आतापर्यंत आपण 3 गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे. कसं वाटलं? गेट पास होता म्हणून आपल्याला दर्शन लवकर मिळालंय. तुम्हाला पण लवकर दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही पण गेट पासच घ्या. पासचा जुगाड केलेला आहे. 50 रुपये एक पास आहे. आता 3 पास भेटलेले आहेत. ओके,
आमचा भाऊ बाहेर वाट बघतो आमची. थांबलाय कसं एकदम वाट बघत. आणि आता आम्ही जस्ट आलेलो आहोत गणपतीच्या बाहेर. ते पण पैसे तर मीच दिले ना गणपतीचे. गणपती छान होतं एकदम डेकोरेशन वगैरे. काळ चौकीच्या दरवेळी एक कुतूहल असतं मनामध्ये. हा छान आहे तशी पण. आता बघूया आता आपण नेक्स्ट जात आहोत रिया कॉलेजच्या राजाला. माटुंग्याच्या राजाला आता बघूया आतमध्ये गेल्यावर गणपतीची मूर्ती आणि डेकोरेशन कसा बनवलंय. चला या. गाईच आता आमचा नाईट आउट संपलेला आहे. आता आम्ही घरी चाललोय. सर्व गणपती झालेत आमचे 2-3 पण. आता रात्रीचे 3:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही खूप खुश आहोत. सौरभ तुमचा अनुभव कसा होता गणपती बघण्यामध्ये? भाऊ तुमचा अनुभव कसा होता गणपती बघण्याचा?